नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात 280हून अधिक नगरपालिका आणि नगर परिषदा यांच्या निवडणुकीबाबतची महत्त्वाची अपडेट एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. 2 डिसेंबरला या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे आणि हे मतदान आता कोणत्याही अडथळ्याविना पार पडेल. याबाबतची सर्वोच्च सुनावणी आज सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठापुढे झालेली आहे. एक घटनेतील एका नियमानुसार एकदा जर निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली तर ती थांबवता येत नाही. त्यानुसार ही प्रक्रिया आता थांबवता येत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे गेले 2-3 आठवडे याबाबतचा जो संदिग्धपणा होता, जो घोळ होता, तो घोळ संपलेला आहे. पण खरा घोळ तर यापुढेच निर्माण होणार आहे, हे देखील तितकंच सत्य आहे. कारण या सगळ्या निकालामध्ये किंवा या सगळ्या प्रोसेसमध्ये इतकी संदिग्धता, इतका गोंधळ आणि एखाद्या विषयाचा चोथा होणं म्हणजे काय असतं हे आपल्याला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रोसेसमधनं आपल्याला थेटपणे पाहायला मिळतं. खरं तर छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी 10 वर्षाहून अधिक काळ झाले निवडणुका होत नाहीयेत. आणि आता जर होऊ घातल्या तर त्याबाबतचे इतके गोंधळ वाढवणारे निर्णय हे सर्वोच्च न्यायालयाकडनं देखील आलेले आहेत. आता नगरपालिकांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यातल्या 57 ठिकाणी ओबीसींचं जे आरक्षण आहे ते 50% जास्त झालेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयानं याच्यावर काय म्हटलेलं आहे की आम्ही याबाबतची जी अंतिम सुनावणी आहे की ओबीसींना राजकीय जे आरक्षण आहे ते 57% जास्त ठेवायचं की नाही नगरपालिकांमध्ये, याबाबतची अंतिम सुनावणी आम्ही 21 जानेवारीपासून सुरू करू. म्हणजे पुढच्या वर्षी ही सुनावणी सुरू होणार आहे आणि तोपर्यंत निवडणुका होऊन गेलेल्या असतील. म्हणजे ज्या 57 ठिकाणी 50% जास्त आरक्षण आहे अशा 57 ठिकाणच्या उमेदवार जरी आज निवडून आले, 2-3 तारखेला त्यांचा निकाल त्यांच्या अंगावर जरी गुलाल पडला तरी तो गुलाल 21 जानेवारीच्या निकालानंतर धुतला जाऊ शकतो असा हा धोका आहे. कारण याच्या आधी देखील जेव्हा जेव्हा 50% आरक्षणाची मर्यादा ओबीसीच्या आरक्षणाच्या सकट ओलांडलेली होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं त्या निवडणुका रद्द केलेल्या होत्या. आता त्यामुळं हा जो गोंधळ आहे हा 21 तारखेनंतर पुन्हा वाढणार आहे आणि या 57 ठिकाणच्या नगराध्यक्षांना, नगरसेवकांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागू शकेल. आता राहिला मुद्दा महापालिका आणि जिल्हा परिषदांचा. तर ज्या 29 महानगरपालिका आहेत त्याच्यापैकी फक्त 2 महानगरपालिकांमध्ये म्हणजे नागपूर आणि चंद्रपूरमध्ये ओबीसीचं आरक्षण आणि प्लस SC STचं आरक्षण यांचं जे एकूण राजकीय आरक्षण आहे ते 50% जास्त होत आहे. त्यामुळं महानगरपालिकांच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य निवडणूक आयोगाला दिलेला आहे. पण ज्या ठिकाणी म्हणजे चंद्रपूर आणि नागपूर ज्या ठिकाणी आरक्षणाचं प्रमाण जास्त आहे त्याचा देखील निकाल किंवा त्याबाबतचा अंतिम निर्णय हा 21 जानेवारी जी ओबीसीच्या आरक्षणावरती सुनावणी होणार आहे त्याच्यावरतीच अवलंबून असणार आहे, हे देखील न्यायालय सांगायला विसरलेलं नाही. आता ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं आहे जवळपास 17 महापालिकांमध्ये आणि 83 पंचायत समित्यांमध्ये ओबीसी प्लस SC STच्या आरक्षणाचं राजकीय प्रमाण जे आहे ते 50% जास्त होतं आहे. आणि ज्या उरलेल्या 50% कमी आरक्षण आहे त्या ठिकाणच्या देखील निवडणुका तुम्ही तातडीने घ्या. म्हणजे सातारा, पुणे, अहिल्यानगर अशा ठिकाणच्या निवडणुका या निवडणूक आयोग तातडीनं जाहीर करू शकतं. याचे एकतर 2 अर्थ होऊ शकतात. आता असं वाटत होतं की जिल्हा परिषदाच्या निवडणुका महापालिकांच्या आधी होऊ शकतील, पण तसं न होता आता राज्य निवडणूक आयोग महापालिकांच्या निवडणुका या जिल्हा परिषदांच्या निवडणुकाच्या आधी घेऊ शकतं. आणि ज्या जिल्हा परिषदांमध्ये 50% मर्यादा राजकीय आरक्षण राखलेली आहे त्या ठिकाणी देखील ओबीसीच्या 50% आरक्षणाच्या आतल्या निवडणुका होऊ शकतात. आता ज्या ठिकाणी आरक्षण प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी सरकार काय करणार? कारण निवडणूक घेण्याचा जो अधिकार आहे तो सरकारकडे आहे आणि निवडणूक आयोगाकडे देखील आहे. पण बीजेपी सरकार ओबीसीच्या आरक्षणावर काट मारून म्हणजे 50% आत आरक्षण आणून खरोखरी निवडणुका या ठिकाणी घेईल का हा देखील प्रश्न आहे. तर अशा कोणत्या जिल्हा परिषद आहेत की ज्या ठिकाणी त्यांचं आरक्षण हे जास्त झालेलं आहे ती यादी मी तुम्हाला जिल्हा परिषद वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नंदुरबार 100%, पालघर 93, गडचिरोली 78, नाशिक 71, अमरावती 66, यवतमाळ 59, धुळे 73, चंद्रपूर 63, अकोला 58, नागपूर 57, ठाणे 57, गोंदिया 57, वाशिम 56, नांदेड 56, हिंगोली 56, वर्धा 54, जळगाव 54, भंडारा 52, लातूर 52 आणि बुलढाणा
52% असं हे जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण आहे आणि त्या ठिकाणच्या निवडणुकांबाबत संभ्रम आहे. राज्य निवडणूक आयोग हे आरक्षण 50% आत आणून निवडणूक घेणार की 21 जानेवारी नंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्याबाबतची प्रोसेस सुरू करणार, असा हा सगळा घोळ आहे. त्यामुळं चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणच्या जरी निवडणुका झाल्या तरी त्या ठिकाणच्या निवडणुका पुन्हा रद्द होऊ शकतात, कारण त्या पद्धतीचा निर्णय सरकारनं याआधी घेतलेला होता, सर्वोच्च न्यायालयाने तसा आदेश दिलेला होता. त्यामुळं याबाबतचे निकाल स्पष्ट आहेत, निवाडे स्पष्ट आहेत, तरी हा घोळ घातला जातोय. 2022 पासून हा सगळा गोंधळ सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालय थेट निर्णय देत नसल्यामुळंच मग असं या अनिश्चिततेला जनतेला, उमेदवारांना, राजकीय पक्षांना देखील सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं आज जरी निवडणुका झाल्या तरी अनेकांवरती ती टांगती तलवार राहणार आहे, एवढं मात्र निश्चित. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती 2022 पासून जे काही सगळं सुरू होतं त्या सगळ्या विषयांचा जर पाहिलं तर निर्णय हा आधीच व्हायला पाहिजे होता. त्याला 4-4 वर्ष लागलेली आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानं आधी म्हटलेलं होतं की 50% तुम्ही जास्त आरक्षण ठेवू नका. मग एवढी चर्चा का होते आहे? बांठे आयोग नेमलेला होता, त्या बांठे आयोगाने देखील आरक्षणाची मर्यादा 50% जास्त ठेवू नका असं सांगितलेलं होतं. तरीही काही नेते हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि आजचा जो निकाल घेतलेला आहे त्याच्यावरती दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येतात. म्हणजे जे ओबीसी नेते आहेत ते म्हणतायत की आम्ही नगरपालिकांमध्ये ओबीसीचं आरक्षण टिकवलेलं आहे, 50% आम्ही जास्त आरक्षण घेऊन दाखवलेलं आहे. पण तो देखील त्यांचा दावा चुकीचा आहे, कारण उद्या 21 जानेवारी नंतर जर सुनावणी झाली, ते आरक्षण रद्द झालं तर जे ओबीसी नेते भांडत आहेत आणि निवडणुकांसाठी आग्रह धरत आहेत ते त्यांच्या दाव्याचं काय होणार? म्हणजे त्यांनी देखील आपल्याच बांधवांना जे ओबीसी मधनं निवडणूक लढत आहेत त्यांनाच अडचणीत आणलं नाही ना, असा त्याचा देखील अर्थ होऊ शकतो. आणि जे दुसरी मंडळ अशी म्हणत आहेत की ओबीसीचं आरक्षण आम्ही रोखून दाखवलेलं आहे, तर तसं देखील नाहीये. कारण ज्या जिल्हा परिषदांमध्ये किंवा ज्या महानगरपालिकांमध्ये आरक्षण आज जास्त आहे ते देखील तुम्ही 21 जानेवारीच्या निर्णयाच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी निवडणुका घेऊ शकता, असं देखील सर्वोच्च न्यायालय दुसरीकडे म्हणतं आहे. आता हा सगळा सर्वस्वी आता राज्य सरकारने आयोगावर निर्णय आहे की ज्या ठिकाणी ज्या जिल्हा परिषद आणि महापालिकांचं आरक्षण 50% जास्त झालेलं आहे त्या ठिकाणी निवडणुका घ्यायच्या की नाही. त्यामुळं या निर्णयाचं टांगती तलवार आजही 50% ठिकाणी दूर झालेली आहे आणि मात्र 50 ठिकाणी कायम आहे, एवढं मात्र निश्चित. एकूणच हा विषय पुन्हा गोंधळ निर्माण करणारा ठरलेला आहे. एवढी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होऊन देखील त्याचं ठाम ठोस असं उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे 21 जानेवारी 2026 नंतरच या विषयाचा तुकडा पडेल असं सध्याचं चित्र आहे. तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.